अमरावती शहरातील शिवशक्ती नगर येथील अंबा मंगलमच्या बाजूला असलेल्या कालिंका क्रीडा मंडळाच्या मैदानावर कचऱ्याचे ढिगारे जमा करण्यात आले होते। येथे जमा करण्यात आलेल्या कचऱ्याचे ढिगारे पाहून डम्पिंग कचरा डेपो तयार करण्यात आला असे नागरिकांनी अंदाज व्यक्त केला होता। याची तक्रार प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी घेऊन मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांना निवेदन सादर केले होते। या समस्याचा वृत्तांत आमच्या विदर्भ मतदार डिजिटलने अनेक वेळा प्रसारित केला होता। अखेर मनपा प्रशासनाने दखल घेऊन तत्काळ कारवाई केली। परिसरातील घाण कचरा उचलण्यात आला तर कचऱ्याचे कंटेनर सुद्धा काढून येथील मैदान स्वच्छ करण्यात आले। यावर बंटी रामटेके यांनी मनपा आयुक्त सौम्या शर्मा व विदर्भ मतदार डिजिटल चॅनलचे आभार मानले। हे आहे कालिंका क्रीडा मैदान। या मैदानावर 3 ते 4 वर्षापासून कचऱ्याचं साम्राज्य आणि डम्पिंग ग्राउंड इथं तयार झालं होतं। या परिसरातील सर्व नागरिक वारंवार महानगरपालिकेत आणि कंटिन्यू अशा आंदोलन करत होते आणि तक्रारा देत होत्या, पण त्याच्यावर कोणताच त्यांचं समाधान झालं नाही। इथं कचरा आणि डम्पिंग ग्राउंड हटलं नाही। शेवटी प्रहारच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून त्यांनी माझ्याजवळ तक्रार दिली। ती संबंधित तक्रार मी मनपा आयुक्त मॅडम यांना ती तक्रार दिली। त्या तक्रारीच्या नंतर 10 तारखेला मी इथे मोठं असं आंदोलन करतो, इथचा कचरा हा मनपामध्ये आणून फेकतो असे जेव्हा मी आंदोलनाची चेतावणी दिली, त्यानंतर त्यांनी लवकरच या आंदोलनाचा धसका घेऊन या जागेचं डम्पिंग कचऱ्याचं जे बनलेलं साम्राज्य होतं हा त्यांनी ते कंटेनरही हटवले आणि इथं कचरामुक्त हे कालिंका क्रीडा ग्राउंड झालेलं आहे। मी धन्यवाद देतो मनपा आयुक्त मॅडम यांना आणि मी धन्यवाद देतो मतदार न्यूजचे की त्यांनी या आंदोलनाचे या कालिंका क्रीडा ग्राउंडचा मुद्दा जो आहे तो त्यांनी त्यांच्या चॅनलवर दाखवला, म्हणून मी त्यांचे मनस्वी धन्यवाद। त्या चॅनलची बातमीनं जो चर्चा झाली त्यामुळे हे प्रशासन खळबळ जागे झालं, म्हणून धन्यवाद। आज कालिंका क्रीडा ग्राउंड हे कचरामुक्त झालं, डम्पिंग मुक्त झालं। परिसरातील लोकांना आता चांगला स्वच्छ असं वातावरण या परिसरात निर्माण झालं आहे, म्हणून मनापासून मी धन्यवाद करतो मतदार न्यूज चॅनलचे।